हा विद्यार्थ्यांनो गुरुकृपा क्लासमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आपल्या क्लासच्या लेक्चरमध्ये इयत्ता 10वी चे मॅथमॅटिक्सचे लेक्चर्स पाहून राहिलो। त्यामध्ये आपण इयत्ता 10वी चं गणित 1 चं पहिलं प्रकरण कंप्लीट केलेलं आहे, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल। तर या पहिल्या प्रकरणाचा आज आपण इथं प्रॅक्टिस सेट पाहणार आहोत, प्रॉब्लेम सेट पाहणार आहोत। सर्व प्रॅक्टिस सेट आपले कंप्लीट झालेले आहेत आणि प्रॉब्लेम सेट 1 यामधला हा पहिला प्रश्न मी लिहिलेला आहे। चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर ईच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स। नंबर 1, टू ड्रॉ ग्राफ ऑफ 4x plus 5y equal 90, फाइंड y व्हेन x equal 1। आपल्याला प्रश्न दिलेला आहे की 4x plus 5y equal 19 या इक्वेशनचा ग्राफ काढण्यासाठी आपल्याला y ची किंमत शोधायची आहे जेव्हा x equal 1 असेल। तर कशी शोधता येईल पहा। यासाठी आपल्याला 4 अल्टरनेटिव्ह दिलेले आहेत, a b c d। a is 4, b is 3, c is 2 and d is -3। तर शोधायचं कसं पहा। आन्सर पेपर मध्ये तुम्हाला फक्त हे जे अल्टरनेटिव्ह आहे यामधला करेक्ट अल्टरनेटिव्ह लिहायचा आहे। ए करेक्ट आहे का, बी करेक्ट आहे, सी आहे का, डी आहे। पण हे करेक्ट अल्टरनेटिव्ह शोधण्यासाठी तुम्हाला हे इक्वेशन सॉल्व करावं लागेल। कशा पद्धतीने आपल्याला y ची किंमत काढता येते ते पहा। आपल्याला दिलेलं इक्वेशन कोणतं आहे तर 4x plus 5y equal 19। instead of x we write x equal 1 by placing x equal 1 in the equation। Therefore 4 into x, instead of x we write value of x 1 plus 5y equal 90। 4 1 चा 4 plus 5y equal 19, that means 5y, therefore 5y equal 19 आणि हे प्लस 4 राइट हँड साइडला घेतले तर काय होईल -4। therefore 5y equal 19 minus 4 means 15, that means y equal 15 upon 5। value of y 5 1 चा 5, 5 3 चा 15, y equal 3, which is our alternative 3, alternative B। therefore answer equal alternative B। समजलं। या पद्धतीने हा पहिला प्रश्न आहे प्रॉब्लेम सेट 1 मधला। क्वेश्चन नंबर 1 मधील 1 झालं। 1 मधील 2 पहा। फॉर सायमल्टेनियस इक्वेशन इन व्हेरिएबल x and y, dx equal 49, dy equal -63, d equal 7, then what is x? x ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे। पहा यासाठी आपल्याला अल्टरनेटिव्ह दिलेले आहेत। पहा या ठिकाणी अल्टरनेटिव्ह आहेत a 7, b -7, c 1/7 and d -1/7। तर या पद्धतीचे अल्टरनेटिव्ह दिलेले आहेत आपल्याला। यामधला कोणता अल्टरनेटिव्ह योग्य आहे तो आपण काढू। आपल्याला काय काय दिलेलं आहे आन्सर काढू आपण या ठिकाणी। dx 49, then dy -63, then d equal 7, dx 49, dy equal -63 and d is 7। we have to find the value of x। therefore x equal, what is formula to calculate x? आपण हे जे पाहून राहिलो हे आपण क्रॅमर्स रूल या आपल्या प्रॅक्टिस सेट मध्ये पाहिलेला आहे 1.3 मध्ये। तर x इक्वल व्हॉट इज फॉर्म्युला dx upon d। dx इज 49 upon d इज 7, 7 1 चा 7, 7 7 चा 49, 7 upon 1 means 7, which is our alternative A। therefore answer is A।
अंडरस्टँड. तर या पद्धतीने आपण x ची व्हॅल्यू काढलेली आहे. त्यानंतर आपण आता या प्रश्न क्रमांक 1 मधला तिसरा प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 3. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट 5 -7 3 -4. Alternative are -1, b is -41, c is 41 and d is 1. These are 4 alternatives are given. Find the value of determinant, which is determinant 5 -7 3 -4. आपल्याला माहित आहे डिटर्मिनंट मध्ये 5 आणि -7 हे काय आहे, तर इक्वेशन नंबर 1 चा कोएफिशिएंट ऑफ x is 5 and कोएफिशिएंट ऑफ x of इक्वेशन नंबर 2 is -7. That means a1 a2. This is coefficient of b of equation 1 and coefficient of b of equation 2, that means b1 b2. We have to find value of this determinant. तर कसं काढायचं आन्सर पहा. डिटर्मिनंट कोणता आहे, 5 -7 3 -4. कसं काढलं होतं आपण डिटर्मिनंट, क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 × -4 इक्वल 5 × -4 माइनस 3 × -7 3 × -7 इक्वल प्लस इंटू माइनस माइनस 5 4 चा 20. दिस माइनस साइन as it is. 3 × -7, sin of 3 is plus, sin of 7 is minus, plus into minus equal minus, 7 3 चा 21. That means -20 minus into minus plus 21. -20 plus 21 is +1. Therefore, alternative is option number D. Answer is D. Understand? This is value of determinant 5 -7 3 -4. Then we will see next question 4. Question 4 is to solve x plus y equal 3 and 3x minus 2y minus 4 equal 0 by determinant method. Find D. By determinant method find D. आपल्याला D ची व्हॅल्यू शोधायची आहे आणि आपल्याकडे अल्टरनेटिव्ह आहेत. नंबर 1 5, b is 1, c is -5 and d is -1. These are our 4 alternative for this question. To solve x plus y equal 3 and 3x minus 2y minus 4 equal 0. By determinant method we have to find value of d. Therefore, पा कशी काढायची व्हॅल्यू d ची. गिवन equations. Number 1, x plus y equal 3, equation number 1, and second equation is 3x minus 2y minus 4 equal 0. But this equation is not standard form of linear equation. Standard form of linear equation is ax plus by equal c. Ax plus by equal c. That means this constant -4 is left hand side.
this constant -4 we will take right hand side. Therefore this equation becomes 3x minus 2y equal plus 4. -4 ला जर right hand side ला घेतलं तर काय होईल? +4. This is called as equation number 2. ax plus by equal c. That means आता हे दोन इक्वेशन आपण तयार केलेले आहेत. हे इक्वेशन 1 as it is and equation 2 becomes 3x minus 2y equal 4. Now a1 equal 1, b1 equal 1 and c1 equal 3. a1 is coefficient of x of equation number 1, b1 is coefficient of y of equation number 1, c1 is constant of equation number 1. And a2 equal 3, b2 equal -2 and c2 equal +4. That means a2 means coefficient of x of equation number 2 called as a2, coefficient of y -2 called as b2 of equation number 2, and constant 4 of equation number 2 called as c2. a2, b2, c2. Now we have to find d. तर आपल्याला d कॅल्क्युलेट करायचा आहे. डिटर्मिनंट कसा कॅल्क्युलेट करायचा तर फॉर्म्युला काय आहे आपला d कॅल्क्युलेट करायचा a1 a2 b1 b2 इक्वल a1 is 1, a2 is 3, b1 is 1 and b2 is -2. Now cross multiplication, -2 into 1, 1 into -2, that means -2 into 1, minus sign, 1 into 3, 1 into 3 equal minus into plus, -2 1 चा 2, -3 1 चा 3, -2 -3 means -5. Value of d is -5. Alternative is C. Therefore answer equal C. समजून राहिलं तर now we will see problem number 5. Question number 5 of question 1. Question number 5 is ax plus by equal c and mx plus ny equal d and an is not equal bn. Then these simultaneous equations have simultaneous equations have number A. Alternative is only one common solution. Then B. No solution. C. Infinite number of solution. And D. Only two solutions. तर हा प्रश्न पहा कशा प्रकारचा आहे. आपल्याला दिलेला आहे ax plus by, ax plus by equal c and mx plus ny equal d. These are two simultaneous equations and an is not equal bm. Then this simultaneous equation have
only one common solution, no solution, infinite number of solution, only two solution. करेक्ट आन्सर कोणता आहे ते आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला हा जो प्रश्न आहे प्रॉब्लेम सेट मध्ये आलेला, या विषयाचा तुम्हाला प्रॅक्टिस सेट मध्ये एकही गणित आलेलं नाही, पण हे गणित कसं सोडवायचं याकडे लक्ष द्या. समजा आपल्याकडे दोन इक्वेशन्स आहेत, a1x plus b1y equals c1, called as equation number 1, and second equation is a2x plus b2y equal c2. This is equation number 2. These simultaneous equations have either only one common solution or no solution, either infinite number of solution. तर या पद्धतीचे गणित कसे सोडवायचे ते पहा. यासाठी if a1 upon a2 is not equal b1 upon b2, this ratio a1 is coefficient of x of equation number 1, a2 is coefficient of x of equation number 2. This ratio a1 a2 is not equal the ratio b1 b2. हे जे गुणोत्तर आहे, हे गुणोत्तर या b1 b2 या गुणोत्तरा एवढं जर नसेल, तर if a1 a2 is not equal b1 b2, then the equations have only one solution. The equations have only one solution. That means graph of these equations are intersect each other at one point. या इक्वेशनचे जे ग्राफ आपण ग्राफ पेपरवर काढू, ते ग्राफ परस्परांना इंटरसेक्ट होतील एका पॉइंट मध्ये, आणि त्या पॉइंटचे जे कोऑर्डिनेट राहतील, x कोऑर्डिनेट अँड y कोऑर्डिनेट, म्हणजे एकच पॉइंट राहील. तो इंटरसेक्शन पॉइंट इज ओनली वन ऑफ टू लाइन्स. देयरफॉर the equations have only one solution. समजलं? जर a1 a2 is not equal b1 b2, that means ratio of a1 a2 is not equal ratio of b1 b2, then the equations have only one solution. Next possibility, if a1 a2 equal b1 b2 but is not equal c1 upon c2. a1 upon a2 is equal b1 upon b2 but is not equal c1 upon c2. That means ratio a1 upon a2 हा रेशिओ b1 upon b2 या रेशिओ एवढा असेल, पण हे दोन रेशिओ या c1 upon c2 या रेशिओ एवढे नसतील, तर then the equations have no solution. तर अशा प्रकारच्या इक्वेशनला सोल्युशन नसतात. and if a1 upon a2 equal b1 upon b2 equal c1 upon c2, then the equations have infinite solutions. The equations have infinite solution. That means
the graph of these two equations is only one line. These equations have no solution. That means the graph of these two equations are parallel lines. तर या पद्धतीच्या ह्या तीन केस आहेत. हे तुम्ही पाठ करायचं. जर तुम्हाला a1x + b1y = c1 आणि a2x + b2y = c2 या पद्धतीचे दोन इक्वेशन असतील, तर जर a1/a2 इज नॉट इक्वल b1/b2 असेल तर इक्वेशन हॅव ओनली वन सोल्युशन. त्या इक्वेशनला एकमेव उकल असते. इफ a1/a2 equal b1/b2 but is not equal c1/c2, then the equations have no solution. That means graph of these two equations are parallel line. If a1/a2 equal b1/b2 equal c1/c2, then the equations have infinite solution. That means graph of these two equations is only one line. समजलं? तर आता यावरून आपण हे गणित सोडवणार आहोत. पहा कसं सोडवता येईल. या ठिकाणी ax + by = c, ax plus by equal c, equation number 1, and mx plus ny equal d. This is equation number 2. Now coefficient of x is a, that means a/m, a1/a2, a1/a2 किंवा असं लिहा डायरेक्ट a1 = a, b1 = b and c1 = c इक्वेशन नंबर 1 वरून, आणि a2 = m, b2 = n आणि c2 = d. Therefore आता आपण चेक करू ते. तर a1/a2, a1 is a, a2 is m, then b1/b2, b1 is b, b2 is n. इथं लिहितो. पहा आता a1/a2 equal b1/b2 घेऊ. Therefore a1/a2 means a/m equal b1/b2 means b/n equal a into n, a into n equal m into b, m into b, m into b, a into n. But an is not equal bm. M into b means b into m. A into n, an equal b into m, bm. But an is not equal bm is given. आपल्याला दिलेला आहे की an is not equal bm. याचा अर्थ काय झाला की am is not equal bm. an is not equal bm म्हणजेच काय होईल, तर a/m is not equal b/n. मग याचा अर्थ काय झाला की a1/a2 is not equal b1/b2. Therefore a1/a2 is not equal b1/b2. समजलं का तुम्हाला हे? पहा इथं आपण काय केलं, या इक्वेशन 1 वरून a1 b1 c1 काढला, इक्वेशन 2 वरून a2 b2 c2 काढला. आता a1/a2 काढला. a1/a2 म्हणजेच a/m. b1/b2 काढला, b/n. a1/a2 म्हणजे a/m आणि b1/b2 म्हणजेच b/n. मग आता हे दोन आपण इक्वल घेऊ.
लेफ्ट हँड साइडचे a1 अपॉन a2 इक्वल b1 अपॉन b2, a1 अपॉन a2 इक्वल b1 अपॉन b2. लेफ्ट हँड साइड आपण इक्वल दाखवली तर राईट हँड साइड देखील इक्वल दाखवू. a अपॉन m इक्वल b अपॉन n, a अपॉन m इक्वल b अपॉन n. आता हे परिमेय संख्या आहेत, यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे आपण यांचं पक्षांतर करू. या n ला इकडे घेऊ, डिवायडेशनची इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये येतील. a इंटू n इक्वल साइन b इंटू m, b इंटू m. आपल्याला काय मिळालं? an इक्वल bm. बट वी आर गिवन an इज नॉट इक्वल bm इज गिवन. an इक्वल bm आपण काढलेला आहे, पण आपल्याला गणितामध्ये दिलेला आहे की an इज नॉट इक्वल bm, हे आपल्याला गणितामध्ये दिलेलं आहे. याचा अर्थ काय आहे की आपण हे जे काढलं हे चुकीचं आहे. म्हणजेच a अपॉन m इक्वल b अपॉन n हे देखील शक्य नाही, कारण की आपल्याला गणितात दिलेलं आहे an इज नॉट इक्वल bm. याचा अर्थ काय? हे जर शक्य नाही म्हणजेच काय आहे, a1 अपॉन a2 इक्वल b1 अपॉन b2 हे देखील चुकीचं आहे. म्हणजेच a1 अपॉन a2 इज नॉट इक्वल b1 अपॉन b2. and if a1 upon a2 is not equal b1 upon b2, then the solutions have only, the equations have only one solution, only one common solution. Our answer is A. Therefore answer equal alternative A, final answer. समजलं? तर या प्रकारचे सर्व लेक्चर्स आपल्या गुरुकृपा क्लासमध्ये आपण पाहून राहिलो. ज्या विद्यार्थ्यांनी चॅनल सबस्क्राइब केलं नाही त्यांनी सबस्क्राइब करा. ओके.